देशमुख आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दुसऱ्यांदा निवडून आला त्याबद्दल अभिनंदन। आज पक्षप्रमुखांची देखील भेट घेतली, पक्षप्रमुखांनी देखील मार्गदर्शन केलं। काय मार्गदर्शन केलं, काय सांगाल? आज आमच्या विधानसभेच्या आमदाराची गटनेतेपदाची नियुक्ती करण्यात आली। भास्करराव जाधव आमचे शिवसेनेचे आज गटनेते म्हणून नियुक्ती झाली आणि संघटनेच्या बाबतीवर आणि विविध पक्ष संघटनेच्या बाबतीवर आज चर्चा करण्यात आली। पण ज्या पद्धतीने महायुती आणि महाविकास आघाडीची लढाई सुरू होती, कुठेतरी महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असताना सुद्धा देखील महाविकास आघाडीला एवढ्या कमी जागा आलेल्या आहेत, त्याबद्दल मग तुमची काय प्रतिक्रिया? कारण गेल्या 5 वर्षांमध्ये तुम्ही ठिकठिकाणी फिरत होतात, ज्या पद्धतीने पक्ष फुटून गेल्यानंतर तुम्हाला सहानुभूती आहे असं देखील म्हटलं जात होतं। अशा वेळेस महाविकास आघाडीच्या कमी जागा आलेल्या आहेत। हा सर्व गेम अदानीने केलेला गेम आहे। कारण की अदानीला भीती होती की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर हा कंत्राट, आपल्याला जो कंत्राट दिलेला हा रद्द होईल, म्हणून सर्व मशीना वगैरे मॅनेज करण्यात अदानीचा सर्वात मोठा रोल आहे याच्यामध्ये। पण विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भामध्ये प्रामुख्याने सुरुवातीपासून महाविकास आघाडीमध्ये पक्षांमध्ये कुठेतरी एकमत होताना दिसत नव्हतं। नाही, मशीना मॅनेज केल्यानंतर तर विषय संपला। ठीक आहे, 2-4-5 ठिकाणी विशेष पक्षाचं एकमत नसेल झाली तो भाग वेगळा आहे, पण सर्व मशीना ह्या मॅनेज केलेल्या आहेत। विदर्भ मराठवाड्यामध्ये काँग्रेसनं जागा मागून घेतल्या होत्या, त्या जागा देखील त्यांना राखताना आल्यात, मोठमोठ्या दिग्गजांचा तिकडे पराभव। मशीना मॅनेज केल्यानंतर पराभव होणार झाला। तुम्ही पहा, आता आम्ही घरी बसून वावरातली शेतातली मोटर चालू करतो, घरी बसून। वावर असते आमचं 1-2 किलोमीटर, घरी मोटरचं बटन दाबतो, पाणी चालू शेतात, घरून बटन दाबलं पाणी बंद, आपलं यानवर जाते, खालून आपण हँडल करतो, तर ते सारं मॅनेज आहे साऱ्या गोष्टी। विदर्भामध्ये कुठेच कमतरता नाही भासली, कुठं पूर्ण महाराष्ट्रात नाही, सगळ्या मशीननं केलेला गेम आहे सर्व। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की आमदार नितीन देशमुख जे आहेत या ठिकाणी होते, संपूर्णपणे मशीननं केलेला आमचा गेम आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती आमदार नितीन देशमुख यांनी दिलेली आहे। कॅमेरामन किशोर सह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई।